चक्रा मारते का बर आणि कशासाठी? फक्त न्यायासाठी. तिथून पहिलं सुरू आम्ही ज्यावेळेस कोर्टात जायच्या अगोदर दिवेगावकर आपले कलेक्टर साहेब होते, त्यांनी समजावून सांगितलं. कुणाला? शेळके, अभियंता शेळके राजगुरू, त्यांना समजावून सांगितलं, बाबांनो तुम्ही शेतकऱ्याच्या जमिनी घेऊन आला तर त्याला मावता द्या. त्यांच्यावर होय होय म्हणजे अजून आपलं जे काय करायचं हे अधिकाऱ्यांनी भ्रष्ट कारभार करून आम्हाला 7 वर्ष हायकोर्टात जायला लावले. न्यायासाठी आम्ही 7 वर्ष लढलो. हायकोर्टात गेलो, तिथं न्यायानं आम्हाला न्याय दिला. न्याय देवता ही झोपलेली नाही. न्याय देवता सत्य अजून देखील सत्य आहे. आम्हाला न्याय मिळाला. तरी पण यांनी या पोलीस बळाचा वापर करून परवाच बुळी इथं आमच्यावर आपले असणारे तुळजापूरचे देशमुख साहेब इथले अधिकारी सगळेच आमच्या जणू का आम्ही का कुठले अट्टल गुन्हेगार का चोर की आमच्यावर एवढा यांचा पळा ह्या पोलीस बळाचा वापर करायचा आणि आम्हाला मधी घालतो म्हणायचा रस्ता करतो काय? आणि जमिनी आमच्या 7-12 आमचा आणि आम्हाला मध्ये घालतो रस्ता करतो म्हणायची काय एवढा दांडगा आमच्यावर? हे आम्ही शेतकरी संघर्ष समिती आम्ही इथं आता असं न्यायासाठी लढलेलो आतापर्यंत. आम्हाला मध्ये घाला आणि गोळा घाला शेतकऱ्याला, पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही म्हणू जय जवान जय किसान नारा असणारा जवान देशाला संरक्षण करतो, पण किसान असताना सगळ्या जगाला अन्नधान्य पुरवठा करतो. आम्ही किसान आमची शेती असं कुणाला बी असं जाऊ देणार नाही. आम्ही शेतीसाठी लढू लागलेला. जाऊ द्या ते सगळं जिंकलो आम्ही केस. आज जाऊ द्या पैसे मिळतील आम्हाला. या इमामध्ये भ्रष्ट कोण करू लागले? त्यांच्याच अधिकारी, त्यांच्याच मंत्री. तू धाराशिवचा इमा गेला कुठं? बीडला गेला म्हणजे पळून कसं जाते? हे आमच्यावर जाणणे. 25% इमा दिले 24चा. मग एकेकाला जन वरडत आहे का जे गावात आहे ते पुढारी तल्लाच मिळाला आणि जे गोर गरीब आहे का त्याला ते 25% बी नाही. म्हणजे इथे इमा नाही, अनुदान नाही. जाऊ द्या, ही सगळं आमचं नशीब तुम्ही देत नाही. तुमच्यात काय नाही आम्हाला मिळत नाही. तुमच्यावर कळलं आम्हाला. अरे आम्ही घाम गाळून ऊस पिकवलं. आमचा ऊस घेऊन गेला कारखान्याने. अरे त्या कारखान्यावर जाऊन आम्हाला उपोषण करावं लागते की आमचं बिल द्या साहेब म्हणाले ते त्या चेअरमनला जाऊन. काय एवढं शेतकऱ्यावर अन्याय? सोयाबीन विकायला नेलं तिथं भाव, ऊसाला भाव नाही की. आणि प्रत्येक अधिकाऱ्याकडे आम्ही घराला सांगायला गेलो, अधिकारी म्हणतात आम्ही शेतकऱ्याचे मुलं. अरे तू शेतकऱ्याचा मुलगा आहे तर तुझी पगार बिगार दे राजधानी शेतकरी. मग तुला काय असताना शेतीत कळतंय तिथं असताना घाम घालावं लागतंय तर कमवावं लागतंय ते असताना मग तिथं कळतं शेतकरी म्हणजे काय. उगा खुर्चीवर बसणं आणि शेतकऱ्यावर अन्याय करणं आणि शेतकऱ्याचाच म्हणणं ही कितपत किती दुर्दैव आहे. शेतकऱ्याचा असताना आमचं बिल आम्हाला दे म्हणून उपोषण करण्याचं म्हणणं म्हणजे किती अन्याय. इमा नाही, ऊसाचं बिल नाही, शेतमालाला भाव नाही की एवढा अन्याय करून शेतकरी असताना कसं? शेतकरी तरी राजा आहे. त्यांच्या पगारी 2 महिन्याच बंद होऊ द्या सगळ्या अधिकाऱ्याच्या. बघा यांची गत होती आहे तरी शेतकरी राजा. कधी अतिवृष्टी होईल, कधी दुष्काळ होईल, काय म्हणून तो राजाचा आहे सुखी. त्याच्या गाईला कडवाण्याच्या शेतकऱ्याच्या घराचा जवारी झाली नाही सगळ्यात ते शेतकरी राजा आमचा असणारा. कुणाला ना फेकू द्या. आमच्या मुला लेकरा बाळाचे लग्न आम्ही कुणाला पाया पडून करणार शेतकरी, परंतु असणारे कुणाला लाचार होणार नाही या अशा आधार. ही सगळे शेतकरी तर रस्त्यावर का उतरावं लागलं आम्हाला? आमचा अनुदान किती बी जरी इथं आपण उपोषण केलं, अनुदान केलं, काय बी करा, पण ह्या निबर घट्ट असणाऱ्या ह्या अधिकाऱ्याला घाम फुटत नाही. आणि आपलं म्हणते ते आता येथील अधिकारी निवेदन घेतले तर देतो आम्ही म्हणते सगळं पालथा गागरीवर पाणी काय बी मिळत नाही. परंतु ही पोट तिडकीनं ही आंदोलन ही असणारी शेतकऱ्याच्या संघटनेची समिती ही करावं लागू लागलंय. कशासाठी? न्यायासाठी. एवढं बोलून माझे 2 शब्द. जय महाराष्ट्र.